नमस्कार सर्वांना, जय मल्हार. भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या लोकसभेच्या या रणधुमाळीमध्ये जय मल्हार क्रांती संघटना ही महायुतीमध्ये घटक पक्ष म्हणून सामील केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये 16 मतदारसंघ लोकसभेचे आपल्या संघटनेला जबाबदारी दिलेली आहे. त्या 16 मतदारसंघामध्ये आपण जाऊन मिटिंग घेऊन प्रत्येक ठिकाणी जय मल्हार क्रांती संघटनेचे कार्यकर्ते, बहुजन समाजाचे सर्व, रामोशी बेडर समाजाचे सर्व कार्यकर्ते आपण त्या ठिकाणी कामाला लागलेले आहेत. त्या ठिकाणी ताकदीने महायुतीच्या पाठीमागे उभी राहिलेले आहेत. आपल्या मिटिंग झाल्या आणि त्यानंतर आता जाहीर सभा आपल्या चालू होणार आहे. आपली पहिली सभा दिनांक 27 तारीख म्हणजे उद्या धाराशिव जिल्ह्यामध्ये लोकसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार सौ अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारार्थ पानगाव, बार्शी, जिल्हा धाराशिव या ठिकाणी आपण 6 वाजता हजारोच्या संख्येने समाज बांधवांनी उभं राहावं, जय मल्हार क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उभं राहावं अशी या ठिकाणी आपल्याला आवाहन करतो. 30 तारीख दिनांक 30 एप्रिल बारामती लोकसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार सौ सुनित्राताई अजितदादा पवार यांच्या प्रचारार्थ इंदापूर येथे जाहीर सभा 11 वाजता आपण घेतलेले आहे. त्या ठिकाणी इंदापूर तालुक्यातले सर्व रामोशी बेडर समाज, बहुजन समाज, ओबीसी समाज सर्व समाजाने त्या ठिकाणी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावं असं या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो. बारामती या ठिकाणी 30 तारखेला म्हणजे हे सकाळी इंदापूर आणि बारामती संध्याकाळी 5 वाजता जाहीर सभा होणार आहे. त्या बारामतीच्याही सर्व पदाधिकाऱ्यांना आणि समाज बांधवांना आवाहन करतो की आपण हजारोच्या संख्येने उपस्थित राहा आणि कार्यक्रमाची शोभा वाढवा. 2 तारीख सातारा लोकसभेचे अधिकृत उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा कोरेगाव या ठिकाणी होणार आहे. कोरेगावच्या सर्व पदाधिकारी आणि रामोशी बेडर समाज, बहुजन समाजाला विनंती आहे की आपण संध्याकाळची बहुतेक ही सभा लागणार आहे. त्या ठिकाणी हजारोच्या संख्येने आपण त्या ठिकाणी उपस्थित राहा अशी विनंती करतो. 3 तारीख हातकणंगले लोकसभा महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा होणार आहे. त्या ठिकाणी आपण सर्व पदाधिकाऱ्यांनी, रामोशी बेडर समाजाच्या माझ्या माता भगिनी सर्व समाज बांधवांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं असे सर्वांना मी या ठिकाणी विनंती करतो. 4 तारीख सांगली लोकसभा महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ सांगली या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे. हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी आपण उपस्थित राहावं असं सांगलीमध्ये सर्व माझ्या माता भगिनी आणि तरुण सर्व पदाधिकारी, बहुजन समाजाला सर्वांना माझी विनंती आहे की आपण ह्या सभेकरता आपण उपस्थित राहू. 5 तारीख म्हाडा लोकसभा महायुतीचे अधिकृत उमेदवार रणजितदादा निंबाळकर यांच्या प्रचारार्थ 5 तारखेला माळशिरस या ठिकाणी आपण सभा घेणार आहे. माळशिरसमध्ये आपण अनेक तालुक्यातले लोक त्या ठिकाणी आपण एकत्र करून त्या ठिकाणी कमीत कमी 10 ते 15 हजार लोकांची त्या ठिकाणी आपण सभा करणार आहे. हे सर्व पदाधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी. महायुतीमध्ये एवढ्या ताकदीने आपण उतरलेलो आहे. आपण सर्वजण पाहताय, सगळ्या ठिकाणी आपण गेलोय, आपण ही चांगल्या पद्धतीने काम करताय. आपल्याला गेल्या स्वातंत्र्य काळानंतर कुणीही विचारलं नव्हतं, आपल्याला कुणीही. त्यामुळं आपण सर्वांनी ताकदीने महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या पाठीमागे उभे राहावं असं सर्वांना विनंती करतो. जसं आपकी बार 400 पार फिर एक बार मोदी सरकार ह्या याच्याप्रमाणे आपल्याला ही खारीचा वाटा रामोशी बेडर समाजाने उचलावा आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीचे जेवढे उमेदवार आहेत
यांना लाखोच्या फरकाने निवडून द्यावा असं विनंती आपल्या सर्वांना करतो. थांबतो. जय मल्हार, जय उमाजी.